मेट्स माझ्या ऑफिसमध्ये भरपूर कॅन्डिडेट्स येतात आणि त्यापैकी काही कॅन्डिडेट्सचं असं म्हणणं असतं की सर मागच्या 4 वर्षांपासून 5 वर्षांपासून एकाच कंपनीमध्ये काम करतो आहे, पण अचानक मेल आला आहे आणि लेड ऑफ झालेले आहेत सांगतात. आणि भरपूर त्याच्यामागे त्यांचे फिलिंग्स असतात की सर मी स्वतः 12-12 13-13 तास काम केलेलं आहे. लेट नाईट डिप्लॉयमेंट असतील किंवा बग फिक्सेस असतील किंवा सपोर्टचे जे काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या पूर्ण कंप्लीट केलेल्या असतात. इवन स्प्रिंटचा जो काही लोड असेल, सुट्ट्या पण घेतलेल्या नसतात कॅन्डिडेट्सनी, पण एवढं करून पण ले ऑफ का केलेलं असतं. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे ॲक्च्युली. ले ऑफ यासाठी जबाबदार फक्त एकच आहे की तुम्ही अपस्किलिंग करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तुमचं स्किल अपग्रेड म्हणजे मार्केटमध्ये त्या स्किलला व्हॅल्यू पाहिजे. कारण आज जर तुम्ही पाहत असाल, कोर जावा, GSP सर्वलेट किंवा स्ट्रट्स असाल, स्प्रिंग MVC असेल, हे पूर्ण आउटडेटेड कन्सेप्ट्स. आज जे मार्केटमध्ये चालतं आहे ते स्प्रिंग बूट, मायक्रोसर्व्हिस आर्किटेक्चर, AWS क्लाउड, फ्रंट एंड त्याचं रिॲक्जेस. तर हे स्किल तुम्हाला येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. असे भरपूर कॅन्डिडेट्स असतात मार्केटमध्ये की जे 4-4, 5-5 वर्षांपासून एकाच कंपनीत काम करतात. इंजिनिअरिंग केलेलं आहे, MCA केलेलं आहे, पण लाईक ते सपोर्टमध्येच काम करतात किंवा सिक्युअल सपोर्ट असेल किंवा व्हाईस प्रोसेस सपोर्ट असेल. असे इन्फोसिस, TCSमध्ये किंवा कॅपजेन, विप्रो, LTIमध्ये भरपूर चालतात सपोर्टचे प्रोजेक्ट्स. आणि कंपनीचं काय म्हणणं असतं, तुम्ही काम किती करा, पण जर तुमच्या स्किलला जर मार्केटमध्ये व्हॅल्यू नसेल किंवा क्लायंट्सची रिक्वायरमेंट नसेल तर साहजिक आहे ले ऑफ. ले ऑफचे रिझन पण डिफरंट असतात. कधी क्लायंटचा प्रोजेक्ट गेलेला असेल किंवा कधी कॉस्ट सेविंग असेल की कंपनी जी आहे की क्लायंटची बिझनेसची रिक्वायरमेंट आहे, पण त्यामध्ये तेवढे मनुष्यबळ नाही ठेवू शकत ॲक्च्युली, तेवढे एम्प्लॉय नाही ठेवू शकत त्यामध्ये, तर त्यावेळेस पण तुमचं ले ऑफ होऊ शकतं. किंवा थर्ड थिंग, मोस्टली ॲक्सेंचरमध्ये चालतं ॲक्च्युली, की परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट बोलतो आपण त्याला. की अचानक तुम्हाला सांगतात की तुम्ही आता PIPमध्ये परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन म्हणजे PIP. तर PIPमध्ये जर कॅन्डिडेट्सला टाकलं तर साहजिक आहे कॅन्डिडेट्सला विदिन 1 या 2 मंथ्समध्येच मूव ऑन करायला सांगतात ते. किंवा आपण कॅपजेमिन्स पण एक्झाम्पल घेतलं असेल किंवा कॉग्निजनमध्ये आपण जे बोलतो हायर अँड फायर मॉड्यूल पण भरपूर चालतं कंपन्यांचं ॲक्च्युली. तर यासाठी माझं एकच म्हणणं आहे की कंपनी त्यांच्या जागेवरती करेक्ट आहे, तुम्हाला तुमचं स्किल अपग्रेड करणं गरजेचं आहे, हेच तुमचं सोल्युशन आहे. आज जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला कुणीच ले ऑफ नाही करू शकत, कारण स्किलला व्हॅल्यू मार्केटमध्ये, राईट? येस. कारण स्किल जर असेल, ले ऑफ जरी झाला तरी तुम्ही पुढे मूव ऑन करू शकता ॲक्च्युली, तुम्ही स्विच करू शकता. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो ॲक्च्युली. तर जे कोणी कॅन्डिडेट्स असतील आणि जर तुमचं लेड ऑफ झालं असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट आपल्या पुणे ऑफिसला येऊ शकता, कारण आपण आपल्या पुणे ऑफिसमध्ये ऑफलाईन बॅचेस रन करतो फॉर वर्किंग प्रोफेशनल. त्याचं रिझन पण तसंच आहे, कारण तुम्ही 4-5 वर्ष काम केलं म्हणजे काही ना काहीतरी व्हॅल्यू तुम्ही कंपनीला दिलेली आहे. तुम्हाला मॅनेजर नावाची कन्सेप्ट समजते, राईट? तुम्हाला स्क्रम काय आहे, आजाईल काय ते माहिती आहे ॲक्च्युली. किंवा आजाईल किंवा स्क्रममध्ये तुम्ही काम जरी नसून केलं, आपल्याकडे पण आपण रिअल टाईम प्रोजेक्ट शिकवतो, जेणेकरून तुम्हाला आजाईलमध्ये काम करायला चान्स भेटतो आणि इझिली तुम्ही तुमचं करिअर ट्रान्झिशन करू शकता डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्सवरती. तर लेड ऑफ जर झाला तर ही संधी म्हणून तुम्ही पहा, कारण जर तुमचं पॅकेज करंटली 4-5 लाख असेल, जर तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलात तर इझिली तुम्ही 20 ते 25 लाखापर्यंत तुमचं पॅकेज करू शकता. कारण त्याचं रिझन तसंच आहे, आपण जे स्किल तुम्हाला शिकवणार आहे, राईट, ते व्हेरी हाय डिमांडेड मार्केट आहे. कारण आज जर आपण पाहिलं AIच्या एरामध्ये फुल स्टॅक हे डिमांडिंग आहे का, कारण ऑल बँकिंग, रिटेल, ई-कॉमर्स, हेल्थकेअर, दे ऑलवेज प्रिफर टू यूज जावा ॲज अ ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा म्हणजे फक्त कोर जावा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला API बनवता आले पाहिजे. एकदा की तुम्ही API बनवले त्याच्यापुढून तुम्हाला कॉम्प्लेक्स APIs, CRUD म्हणजे एक सिम्पल आहे, फ्रेशर्स लेवलला कॅन्डिडेट्स करू शकतात. तर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहे, तुम्हाला 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही कॉम्प्लेक्स API बनवू शकला पाहिजे, जसं ऑडिट झालं, रिपोर्ट झालं, राईट? ही API तुम्हाला बनवता आले पाहिजे. आणि एकदा की तुम्ही REST API बनवले की पुढे तुम्हाला ते डिप्लॉय पण करायचे आहेत ॲक्च्युली ॲप्लिकेशन्स ऑन क्लाउड प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्हाला AWS, तुम्हाला DevOpsचं पण नॉलेज पाहिजे, CI/CD कसं वर्कआउट होतं कंपनीमध्ये हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि माझं म्हणणं हे की की तुम्ही फक्त जावा बॅकएंड न करता तुम्हाला पुढे फ्रंट एंडला पण जायचं आहे React.js वरती, राईट? म्हणजे डेटाबेस तुम्हाला येत आहे, बॅकएंडमध्ये जावा फ्रेमवर्क्स तुम्हाला येतात ॲक्च्युली, आणि तुम्हाला फ्रंट एंड पण जमत आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे की आपण बोलतो मार्केटमध्ये Apache Kafka स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, किंवा कंटेनरायझिंगसाठी आपण डॉकर वापरतो आहे, क्युबरनेट्स आपण वापरतो आहे. तर हे सगळं तुम्हाला टूल्स वगैरे येणं गरजेचं आहे ॲक्च्युली, इन्क्लुडिंग स्प्रिंग AI. जर हे सगळं स्किलसेट तुमच्याकडे आहे, आज मार्केटमध्ये अशा हजारोनी कंपन्या आहेत MNCs ज्या की हायर करतायत फुलस्टॅक जावा डेव्हलपरला. त्यावेळेस तुम्ही इझिली तुमचं सॅलरी ग्रो करू शकता. त्यामुळे जर लेड ऑफ झाला असेल तर टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे.
डायरेक्ट तुम्ही आपल्या पुणे ऑफिस लिहू शकता. इथे नक्कीच मी पण तुम्हाला गायडन्स करणार ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपलं करिअर डिस्ट्रॉय नाही करायचं, करिअर आपल्याला बिल्डअप करायचं आहे. आता एक रिसेंटली तुम्हाला एक्झाम्पल सांगेल. माझ्याकडे एक 13 इयर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आला होता ऑफिसमध्ये आपल्या. ही वर्क विथ US अँड कॅनडा प्रोजेक्ट्स. इवन तो अब्रॉड पण जाऊन आला ॲक्च्युली क्लायंटच्या बिझनेस रिक्वायरमेंटसाठी. कारण 13 इयर एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला पण समजलं असेल, लाईक मोर दॅन लीड इंजिनियर राईट वर्क. देन सी तर त्याच्या करिअरमध्ये काय झालं होतं, त्याचं करंट पॅकेज होतं 85 LPA. पण जेव्हा तो इंडियामध्ये रिटर्न आला तर लेड ऑफ झाला त्याचा ॲक्च्युली लास्टला, कारण प्रोजेक्ट एंड झालेला होता. पण इंडियामध्ये आल्यावरती मागच्या 1-1.5 वर्षांपासून तो जॉबलेस राहिला. कारण त्याने जे काही काम केलं होतं ॲक्च्युली, त्याचं काम होतं कोर जावा आणि स्ट्रट्स फ्रेमवर्क. तर एक्सपिरियन्स जरी असेल कॅन्डिडेट्सला, पण त्याला स्प्रिंग बूट किंवा मायक्रो सर्व्हिसेसचा काही त्याला चान्स भेटला नाही लर्निंग करायला. तर जेव्हा तो इंडियामध्ये आला, तो कंपनीला सांगतो आय एम रेडी टू वर्क विथ 30-35 LPA. बट कंपनी त्याच्यावरती बिलीव्ह करत नाही आहे, कारण कंपनी म्हणते की तुझं करंट पॅकेज 85 LPA, तो आमच्याकडे कसा जॉईन होशील. आणि सेकंड गोष्ट अशी होती की जेव्हा तो आर्किटेक्ट लेवलला चान्स होतो ॲक्च्युली, त्यावेळेस त्याला मायक्रोसॉफ्ट आर्किटेक्चर एक्सप्लेन करता येत नव्हता. तो आपल्या प्लॅटफॉर्मवर त्याला आपण पूर्ण शिकवलं. नाव ही जॉईन विथ गुड MNC विथ फिनटेक बँकिंग डोमेन अगेन अँड वर्किंग विथ मोर दॅन दॅट पॅकेज राईट. ऑलमोस्ट इट गोज 95 LPA पॅकेज. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जर लेड ऑफ तुमचा झाला तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ऑलवेज मोटिवेशन इम्पॉर्टंट आहे, कारण विदाऊट मोटिवेशन माणूस काहीच करू शकत नाही. कारण जर उद्या तुम्हाला काहीतरी तुमचं अचीव करायचं आहे टार्गेट राईट, तर तुम्हाला ऑलवेज मोटिवेट राहणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जसं आपण बोलतो की फक्त कोडिंग नाही करायचं आपल्याला, डे टू डे आपण जे काही लाईफ आपलं जगतो आहे ते पण आपलं एन्जॉय करता. जसं तुमचं असेल एक्सरसाइज, तुम्ही जिम करत असाल राईट, किंवा तुम्ही सायकलिंग करत असाल, त्या पण तुम्ही ॲक्टिव्हिटी प्ले करायच्या आहेत. तुम्हाला जी गोष्ट आवडते, जे तुमची हॉबी छंद आहे, ते तुम्ही जोपासत पुढे चाला. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय की स्किलवर तुम्हाला फोकस करायचा आहे. कारण एकदा ले ऑफ झालं की आपलं स्किलच आपलं वाचवणार ॲक्च्युली, बाहेर कोणी वाचू शकत नाही आपल्याला. त्यामुळे ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट बनायचं आहे तिथे तुम्ही 100% देणं गरजेचं आहे. आणि आमच्याकडे जे कॅन्डिडेट्स येतात मोस्टली वी आर वर्किंग फॉर वर्किंग प्रोफेशनल. कारण माझा पण एक्सपिरियन्स आर्किटेक्ट लेवलचा आहे आणि मला नक्कीच जे काही कॅन्डिडेट्स येतात आपल्याकडे त्यांनी कॉम्प्लेक्स क्वेश्चन विचारले आवडतात. कारण मी जे काही सोल्युशन्स देतो आहे ते सिस्टम लेवल असतील ॲक्च्युली, किंवा डिझाईन थिंकिंग आपण जे बोलतो ॲक्च्युली राईट, आर्किटेक्चर लेवल, त्या लेवल्स माझे सोल्युशन्स असतात. आणि बहुतांश जे काही ऑडियन्स असतील तुम्हाला पण एक्सपिरियन्स असणार ॲक्च्युली, कारण विदिन सेकंड्स आणि मिनिट्समध्ये मी सोल्युशन्स दिलेले आहेत ॲक्च्युली. नॉट ओनली लाईक फ्रेशर्स कॅन्डिडेट इन कॉलेज कॅम्पस, बट सेम डिलिवर्ड इन इन्फोसिस, ॲक्सेंचर ॲज वेल. अँड समटाईम्स लाईक मला कधी कधी अप्रोच भेटलं सिडेक्ससाठी, तिथे पण आपण ह्याच लेवलला सोल्युशन्स दिलेले आहे. आणि इम्पॉर्टंट जर तुम्हाला सांगायचं झालं, जे कोणी आता म्हणजे आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आले असतील तर तुम्ही प्रत्येक चॅनलवर पाहू शकता आम्ही मॉक इंटरव्ह्यूज घेतो कॅन्डिडेट्सचे. त्याचा मोठच तो आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे ऑडियन्सचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर तुम्हाला प्रत्येक संडेला आपलं एक प्रोजेक्ट ॲक्च्युली फुलस्टॅकवरती डिफरंट डोमेन्स आहेत, ज्याच्यामध्ये बँकिंग असतील, रिटेल ई कॉमर्स असेल, हेल्थकेअर असेल, एव्हिएशन इंडस्ट्री असेल, व्हॉट नॉट एव्हरीथिंग. तर तुम्हाला पण तुमचं करिअर बिल्डअप करायचं आहे तर नक्कीच तुम्ही आमचा प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. आणि पुणे ऑफिसला नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा. तुम्ही जर व्हिजिट दिलं तर तुम्हाला मोटिवेशन म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड का तुम्हाला समजेल. कारण आपलं जे बिलीव्ह असतं ते पूर्णपणे कोडिंगवरती असतं ॲक्च्युली, आणि आपल्याला फक्त थिअरी वर्कआउट करून नाही चालणार. कारण आज मार्केटमध्ये AI आलेले आहे, आपल्याला त्याच्यापुढे जाऊन ॲडव्हान्स लेवल सोल्युशन देता आले पाहिजे ॲक्च्युली राईट, तरच आपण आपलं करिअर बिल्डअप करू शकतो. तर जाता जाता मी तुम्हाला एकच सांगेल, करिअर डिस्ट्रॉय करायचंच नाही आपल्याला. डोंट टू जम्प फॉर 6 months ओनली राईट. मॅनी कॅन्डिडेट्स फॉर सॅलरी हाईकसाठी काय करतात, ते कंटिन्युअस करिअर स्विच करतात. तर असं एक ऑब्झर्वेशन माझं ॲक्च्युली मागच्या एक 5 ते 6 महिन्यांपासून, की इंटरव्ह्यूमध्ये कॅन्डिडेट जेव्हा इंटरव्ह्यू देतात ॲक्च्युली राईट, तर त्यांचा इंटरव्ह्यू मोस्टली याच्यावर जातो की एवढे स्विच का केलेत ॲक्च्युली. तर स्विच करायची नाही जास्त तुम्हाला. एकदा तुम्ही कंपनी जॉईन केली तर ॲटलीस्ट 2-2.5 वर्ष एका प्रोडक्टवर तुम्ही काम करा, पूर्ण शिकून घ्या तुम्ही, आणि देन यू कॅन थिंक फॉर स्विच. जर तुम्ही 6-6 महिन्याला जर प्रोडक्ट चेंज केला, दॅट्स कॉल्ड मंकी जम्प. तर तुम्हाला ते टेक्निकल बाजूला राहील, तुम्हाला हे स्विचचं एक्सप्लेनेशन करावं लागेल ॲक्च्युली. त्याच्यामुळे कुठे पण जा तुम्ही राईट. डेव्हलपमेंट जर तुम्हाला एकदा प्रोडक्ट भेटला तर तुम्हाला 2-2.5 वर्ष 100% द्यायचं आहे. का? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स टू ॲडव्हान्स सगळं शिकायला भेटणार आहे ॲक्च्युली. म्हणजे डेटाबेस स्कीमा असेल, तुम्हाला बॅक एंड APIs असतील, किंवा आपण जे बोलतो आर्किटेक्चर मायक्रो सर्व्हिसेस आहे, क्लाउडवरती कसं वर्कआउट होते पूर्णपणे, CI/CD DevOps प्रोसेस कशी हँडल होते राईट, ते सगळं तुम्हाला शिकायला भेटेल. कोड क्वालिटी, सोनर क्यूब असेल,
जे कोड कव्हरेज असेल हे सगळं तुम्हाला शिकायला भेटेल. आणि एवढं जर स्किल तुमच्याकडे आहे ना मार्केटमध्ये, तुम्ही जॉबलेस राहू शकत नाही. म्हणजे इथपर्यंत तुमचं स्किल येतं आहे की तुम्ही स्वतःची कंपनी रन करू शकता, तुम्ही स्टार्ट करू शकता ॲक्च्युली. तर आता जे कोणी स्टुडंट्स असतील ले ऑफ, तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. 100% शुअर आहे तुम्ही 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमचा जॉब तुम्ही अगेन कमबॅक करू शकता, म्हणजे रिस्टार्ट करू शकता. आणि कमबॅक पण असा राहील की तुमची जर करंट सॅलरी 4 ते 5 लाख आहे, तुम्ही जर आपल्या प्लॅटफॉर्मवर येतात 20 ते 25 लाख शुअर तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. त्याच्यामुळं ले ऑफ हे तुम्ही असे समजा की एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे आणि ती आपल्याला सक्सेसमध्ये कन्वर्ट करायची आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्ही पाहता तुम्हाला आवडला असेल, नक्कीच आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला पण तुमचा करिअर स्टार्ट करायचं आहे पण तुमच्याकडे रोडमॅप नाही आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फुल स्टॅक रोडमॅप अशी कमेंटला तुम्हाला रोडमॅप फ्रीमध्ये भेटेल. आणि तुम्हाला पण तुमचं करिअर जर बिल्डअप करायचं आहे आणि सॅलरी किंवा करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ हवी आहे, तर जॉईन अवर फुल स्टॅक जावा डेव्हलपर पुणे ऑफिस प्रोग्राम. then mates join us and start your career in full stack Java development.